सांग काय झालं, कायसाठी बोलावलीस? हा सिलेंडर पहा ना, तुझ्या पाया कोटायचे बाई. काऊन पाया लागून धन्यवाद म्हणतो? नाही म्हणजे कसं आहे, माझ्या जीवनात तू मला सिलेंडर दाखवलीस ना, नाही तर मी हा उभ्या जीवनात आपला हंडा पाहिलोच कधी होतो. ए तुले थोडीशी अक्कल आहे का नशे? हा सिलेंडर पावासाठी बोलावलीस मला? अजी पूर्ण गोष्ट ऐकून तर घ्या. सांग ना तर, सिलेंडर कसा तर लूप लूप करत आहे आणि गॅस पण चालू बंद होत आहे. गॅस संपत आली वाटते. तुम्ही दुसरा हंडा घेऊन येता का? ए दुकानातला लॉलीपॉप घेऊन आणल्यासारखा सोपा आहे काय हा हंडा आणणी? तुला माहिती आहे का किती महाग आहे तर? नाही सांगा बरं किती महाग आहे? बाबा बाबा कितीतरी महाग असेल. आजपर्यंत बाबा सिलेंडर आणत होते, आता तुम्ही आणून पहा, मग समजेल किती महाग आहे तर. आणतो ना, तू का मला असाच फकाना समजलीस? तुमचे एक फोन लावलो तर काम होतेत माझे. साहेब आहे तुझा नवरा, मजाक थोडी हो. ढुंगन दुवाचा साहेब, कारा कुत्रा नाही हुंगाची तुम्हाला. घरी पडून राहता तुम्ही, बापाच्या कमाईवर जगत्या, फोनवर काम होते म्हणते. जा आता घेऊन या पटकन. येतानी मेडिकल मध्ये जाऊन येतो. मा मेडिकल मध्ये कायले? अरे यार तुम्हाला समजला हा मेडिकल मध्ये काऊन जाऊन येतो म्हणते तर? ज्यांना समजला त्यांनी कमेंट करून सांगा. हॅलो, हा कोण? अजी गण्या बोलत आहो, शांताराम भाऊचा पोरगा. हा बोल बे. अजी साहेब काय करता? तुझ्यासारखा खाली नसो बसलो बाबू, ड्युटीवर आहो काम करत. बोल काय झाला? साहेब हंडा संपला होता जी. तर भरून घे ना, तेवढी अक्कल तर दिलं नसेल ना देवानं. अजी अजी तुमच्या बायकोनं तुम्हाला दिलं नाही का? का बे? अजी टिफिन म्हणलो, एकदम बावरेजून राहिला बा तुम्ही. अबे काम बोल, शांताराम भाऊचा पोरगा होस म्हणून फोन काटत नसो बाबू. बोल लवकर काय झाला? अजी साहेब आमच्या घरचा हंडा संपला होता जी, त्या नंबर लावासाठी मी तुम्हाला फोन केलो. तुझ्या मायचे रिश्तेदार बसले आहेत का बे? येती फोनवर नंबर लागते का बे? सकाळपासून येती लोक लाईनीत लागून राहिले आणि तू साला रईस जादा असल्यासारखा फोनवर नंबर लावून राहिलास. अबे येती ये रांगेत उभा राय आणि नंबर लावून आपला सिलेंडर घेऊन जा. पहिलं तिकडे शाळेतच पडलाय सिलेंडरचा आणि तू फोन लावून माझ्या डोका खाऊन राहिलास का बे? दिमाग खराब वरून हे ऊन तपून राहिली. अजी पण बावरेस त्या काऊन? अबे फोन ठेव आणि दुबारा फोन नको करू. अबे म्हणून तुला 4 पैसे कमवला असतास तर तुला समाजात इज्जत भेटली असती. अजी गॅस संपली पूर्ण, भात झालाय, पोळ्या आणि भाजी राहिली आहे अजून. हे तुझी कटकट नाही संपे. लग्न नसतो केलो तर परवडला असता बाबा. हट. अबे तुझीच तर मोठी खास होती, बाबा मला लग्न करून दे, बाबा मला लग्न करून दे. हा तंबाखू रेटतानी हक्तानी खातानी मुत्तानी सप्पा अंगस्त लागस तू माझ्या. बाबा लग्न करून दे म्हणून, आणि आता लग्न करून सोन्यासारखी बायको भेटली आणि तिची तुला कटकट लागते का बे? अबे पस्तावा तुले नाही तिले असायला पाहिजे. परी सारखी पोरगी या डुकराला भेटली. नाही नाही बाबा, मला अजिबात पस्तावा नाही, कारण या डुकरासोबत वाघासारखे असलेले माझे सासरे भेटले, जे मला अजून पोटच्या मुलीसारखे सांभाळतात. काय सुनबाई झाला का तुझ्या गोष्टी करून? पोरी तुले डुकरासारखा नवरा, वाघासारखा सासरा भेटला, पण सासू मात्र मुंगसासारखी भेटली व. हा बरा झाला घ्या. सुनबाई गोष्टी झाल्या असतील तर जा आता शेणाचा सडा मार. अये दखने तूही थोडसा अंगपाय हलवत जाणे. सून आली तेव्हापासून तिच्याच मांग लागते, म्हशी सारखी वाढून राहिलीस ना. थोडशे काम तूही करत जा. अजी बाबा नाही नाही मी करते ना. तर करते ना म्हणल्यान होते का? जाणं कर ना. सासूबाई सिलेंडर संपला म्हणून मी सांगायसाठी आली. एवढ्या लवकर सिलेंडर संपला? बरोबर आहे, माझ्या पोराला तू डुबवायला लागलीस ना. गॅस चालू करून जात अशील कोटी. नाही सासूबाई मी तशी नाही करत. अहो आई, माझी बायको येंट मी नशे वा पोरा वा, मी तुझी साईड घेतो आणि उलट तू मला म्हणतेस. बरोबर आहे, आता बायको आली तर बदलशीलच ना. तरी शेजारची बाई सांगत होती, अये चूप, आमच्या घडी घडी भाजे शेवया पापड तोडून मागतेस तिले. गॅस संपल नाही तर खाते. ए गण्याचे बाबा तू बिलकुल एक शब्द नाही, तर काळजी झोडपतो तुमचा. हो जा बे गण्या, सिलेंडरच्या लाईनीत लागून हंडा आणजो. आणि हंडा जर का अजून महाग झाला असेल तर जंगलात जाऊन काय आणजो. बाबा काळ्या काय लगा? सिलेंडर जर का महाग झाला असेल तर स्वयंपाक चुलीवर मांडणी चालू करू. अगा बाबा माझी बायको कारी होईल ना. बाबा नाही, मी चुलीवर स्वयंपाक करू शकत नाही. अबे फुकट खायावा मी सांगतो तसा करा. 5 रुपये कमवत नाही आणि मला शान पण शिकवतेत. बाई तुझा वाघ तर बदललाय, कोटी गेली काळी. अरे वाघ बावरेजला पर तुझ्यासोबत लग्न करून पस्तावत आहे बाबा मी. आपल्या बापाच्या घरी कधी मी चूल नाही पेटवलं. कोणते दिवस आणलास देवा तू माझ्यावर. लढू नको बायको, आता माझी बायको चुलीवर स्वयंपाक करू करू कारी होते काका. महाग झाला हंडा आणि बायकोला हा चुलीवरचा धंदा. माझी बायको मोठी भुरी भुरी, साला चुलीवर स्वयंपाक करून होती काका कारी कारी. इस्तो बराबर पेटत नशे बायको.
साईडला हो, हीच तो मी फुकतो. पहा ना जी, ब्लॅक मध्ये गिन हंडा भेटत असेल तर. अये तो हंडेवाला मले पाहून अजून बावरेस ते.